बुधवार पेठ अत्यंत गजबजलेला आणि तेवढाच कुप्रसिद्ध परिसर. रेड झोन, रेड लाईट एरिया, लालबत्ती विभाग अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या परिसरात शेकडो अनाम महिला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी वेश्या व्यवसाय करत असतात. पण या गल्ली बोळांमध्ये आपलं आयुष्य वेचणाऱ्या या महिलांचे अनेक प्रश्न आहेत, जे आजवर एकतर ऐकून घेतले गेले नाहीत किंवा ऐकूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. पण काही संस्था या बाई माणसांसाठी, त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी आजही लढत आहेत. पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागात समूह संघटिका म्हणून काम करणाऱ्या आणि अलका फाउंडेशनच्या अध्यक्ष असलेल्या अलकाताई गुंजनाळ या महिलांसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून काम करत आहेत. आणि त्यांच्याकडून आज आपण बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांविषयी, त्यांच्या जगण्याविषयी, त्यांच्या प्रश्नांविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अलका मल्लप्पा गुजनाळ, पुणे महानगरपालिका समाज विकास विभागात समूह संघटिका ह्या पदावरती कार्यरत आहे. अलका फाउंडेशन अध्यक्ष म्हणून सुद्धा कामकाज बघत आहे. पुणे शहरातील अतिशय महत्त्वपूर्ण भाग म्हणजे बुधवार पेठ आणि ह्याच बुधवार पेठेमध्ये असा एक भाग आहे की ज्या ठिकाणी देहविक्री व्यवसाय करण्यात येतो. आणि हा देहविक्री व्यवसाय करणाऱ्या भागाला रेड झोन, रेड लाईट एरिया, लालबत्ती विभाग म्हणून ओळखला जातो. ह्या भागामध्ये असणाऱ्या ज्या ताई आहेत त्या स्वतःहून ह्या व्यवसायामध्ये आलेल्या नसतात. ह्या ठिकाणी आलेल्या ज्या ताई आहेत त्यांना आमिष दाखवून ह्या ठिकाणी आणलं जातं, विकलं जातं. प्रेमात फसलेल्या असतात, प्रियकर स्वतः आणून ह्या ठिकाणी विकतो. त्याचबरोबर नोकरीची आमिष दाखवून त्या महिलांना इथं आणलं जातं. मूळतः ज्यावेळेस एखादी महिला इथं येते त्या महिलेला हे माहितीच नसतं की आपण इथं ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी असा आपल्याला व्यवसाय करावा लागणार आहे. म्हणजे मूळतः ही जी ताई असते ह्या व्यवसायापासून ती पूर्णपणे गाफीलच असते. तिला ज्यावेळेस इथं आणलं जातं आणि ज्यावेळेस इथं तिचा सौदा होतो, तिची बोली ठरते, त्यावेळेस तिला कळतं की आपण कुठल्या एरियामध्ये आलो आणि ह्या एरियाला काय म्हटलं जातं आणि आपण कुठला व्यवसाय करणार आहोत. इच्छा नसली तरी हा इच्छेच्या विरोधात जाऊन हा व्यवसाय त्या ताईला करावा लागतो. मी असं म्हणणार नाही की इथं सगळ्याच बायकांना जोर जबरदस्ती करून हा व्यवसाय करत असतील, पण काही महिला स्वइच्छेने पण येतात. पण त्याचं प्रमाण जे आहे ते अगदी बोटावरती मोजण्या इतपत आहे. पण ह्या ठिकाणी ज्या महिला येतात विविध स्टेटवरून आलेल्या असतात, ह्यांचे बरेच प्रश्न असतात. मूळतः ज्या ताईंना ह्या ठिकाणी आणलं जातं तो माणूस, तो जो एजंट असतो तो त्यांना विकून परत दुसऱ्या ठिकाणी जातो. आणि जर का आपण भारतासारख्या पूर्ण विचार केला तर भारतामध्ये आत्ता सध्या स्त्रियांचं मिसिंग कंप्लेंट मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मिसिंग कंप्लेंट वेगवेगळ्या कारणांनी दाखल झालेली असते. मग ह्या एवढ्या सगळ्या मुली सापडल्याच आहेत का? ह्या महिला जातात कुठं? बेपत्ता असणाऱ्या मुलींचा तपास लागतो का? हा सुद्धा एक मोठाच प्रश्न आहे. कारण की ह्या ज्या मुली आहेत ह्यांना जर का ह्या अशा देहविक्री व्यवसायामध्ये जर का अडकवलं गेलं तर त्या लवकर सापडत नाही, त्यांचा तपासही लागत नाही. भारतातील विविध टोकांमध्ये हा व्यवसाय तेवढाच मोठ्या प्रमाणावरती चालतो. आणि आपण पुणे शहराचा जर का विचार केला तर आशिया खंडातील 3ऱ्या नंबरवरती बुधवार पेठ आहे. आणि ह्या बुधवार पेठेमध्ये हा जो व्यवसाय करत असतात तर लोकांना असं वाटतं की हा व्यवसाय अगदी झटपट मनी कमवण्याचा सोर्स आहे म्हणून. पण हा व्यवसाय करत असताना त्या महिलेची स्वतःची इच्छा आहे का? तिला हा व्यवसाय करायचा आहे का? ती पैसा घेत असेल तरी तिला त्या व्यक्तीबरोबर जी सेक्स ॲक्टिव्हिटी करण्याची इच्छा आहे का? हा विचारच कोणी करत नाही. पैसा दिला की विषय तिथं संपून जातो. पण ह्या ठिकाणी असणाऱ्या ताई ना कितीतरी वेदना होत असतात, कितीतरी त्रास सहन करावा लागत असतो. ज्यावेळेस एखादा कस्टमर त्या ताईकडे येतो तर त्याच्या मनमर्जीनुसार तिला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि ह्याच्यातनंच तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. आरोग्य हे जपणं खूप महत्त्वाचं आहे. आरोग्य असेल तरच तिची पुढची उपजीविकेचं साधन ती आणि तिच्या कुटुंबासाठी असू शकते. जर का आरोग्य बिघडलं तर मात्र तिला कुणीही विचारणारं नसतं.
आणि ह्या ठिकाणी आरोग्याचे भरपूर प्रश्न येत असतात.